डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सर्वत्र लगबग सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची। जगामध्ये सर्वात मोठी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होते आणि या जयंतीच्या माध्यमातून खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनंत पैलूचा अभ्यास केला जातो। आपल्या शब्दयोद्धा या YouTube चॅनलच्या माध्यमातून देखील आपण 8 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनंत पैलूवर भाष्य करणार आहोत। त्यांच्या अनंत पैलूंचे खरं तर आपण अनंत पैलू अभ्यासणार आहोत। हे अनंत पैलू या शब्दयोद्धा YouTube चॅनलच्या माध्यमातून अभ्यासत असताना आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत की खरं तर जगामध्ये सर्वात मोठी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होते, पण त्यासोबतच जगामध्ये असे एकमेव बाबासाहेब असे महापुरुष आहेत ज्यांच्या वाट्याला खरं तर अनाथ पण आलं, परंतु जगामध्ये असे एकमेव बाबासाहेब आहेत, एकमेव नेते आहेत की ज्यांच्या वाट्याला भलेही अनाथ पण आलं असेल तरीही त्यांना आई आणि बाबा याची उपमा दिली जाते। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आई आणि बाबा त्यांना का म्हटलं जातं, या व्हिडिओच्या माध्यमातून हा पहिला पैलू त्यांचा आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत येतील। तर आज आपण पाहणार आहोत या पहिल्या भागामध्ये आई झालेला बाप माणूस। मग आई झालेले बाप माणूस बाबासाहेब कसे आहेत? आपण पाहिलं असेल की एखादा मुलगा अनाथ असतो आणि अनाथ मुलाला त्याचा बाप आईसारखं संगोपन करतो आणि खरं तर त्याची आई बाप त्याची आई होत असते। इथं समाज पोरका होता। या देशामध्ये आपण पाहिलं असेल की दलित शोषित समाज जो आहे तो पोरका होता, मायबाप असूनही तो पोरका होता, अनाथ होता आणि अशा या अनाथ आणि पोरक्यांचे बाबासाहेब आई कसे होतात हे आपल्याला पाहायचं आहे। खरं तर आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भीमाई आणि रामजी सपकाळ यांच्या पोटी झाला आणि भीमाई ज्या आहेत त्या 20 डिसेंबर 1896 ला भीमाई गेल्या आणि भीमाई गेल्यानंतर हा जो काही भिवा आहे हा पोरका झाला आणि भिवा पोरका झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की एखाद्या मुलाचे आई वडील गेल्यानंतर किंवा आई गेल्यानंतर मुलगा हा जरा लाडाने वेडा होतो असं आपण म्हणत असतो आणि तसं मात्र इथे झालेलं नाही। कारण बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा हे सैन्यामध्ये सुभेदार होते, त्यामुळे स्वाभाविक आहे की घरामध्ये शिस्त होती आणि या शिस्तीतूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं व्यक्तिमत्व पुढे घडत गेलं। आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई जेव्हा जाते तेव्हा त्यांचा परतपाळ जे आहे, त्यांचं संगोपन आहे, त्यांची अपंग असलेली मीरा आत्या अर्थात मीराबाई करतात आणि मग मीरा आत्याच्या या संगोपनाखाली आणि सुभेदार असलेल्या आपल्या वडिलांच्या छात्रशाळेखाली खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडत असतात। वय वर्ष 5, अवघ्या 5व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई जाते आणि आई गेल्यानंतर ते पोरके पण वाट्याला येतं। स्वाभाविक आहे थोडासा लाड होतो, परंतु या लाडानं आपला मुलगा वेडा होऊ नये याची काळजी देखील रामजी बाबा घेत असतात। सैन्यात सुभेदार असल्यामुळे स्वाभाविक त्यांना ती शिस्त होती आणि या शिस्तीतूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुढे घडतात आणि शिस्तप्रिय रामजी बाबा आपल्या मुलाचा लाडही करतात, परंतु तेवढा त्याला जीवही लावतात, परंतु तो बिघडणार नाही याची काळजी देखील रामजी बाबा घेतात। पुढे आपण पाहिलंच आहे, अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आजचे आई वडील आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये कसे संवेदनशील असतात, ते कसे त्यांचं संगोपन करतात, तरीही मुलं खरं तर आपण पाहतोय की बिघडत असतात आणि म्हणून ही पिढी जी आहे अलीकडच्या काळामध्ये तशा संस्कारातून सुद्धा बिघडताना आपण पाहतोय। परंतु अवघ्या 5व्या वर्षी त्याची आई जाते आणि तिथून संघर्ष सुरू होतो खऱ्या अर्थानं प्रेमाचा आणि मग या सर्व आईच्या प्रेमापासून मुकलेला हा जो भिवा आहे रामजी आंबेडकर यांचा मुलगा अर्थात बाबासाहेब आणि पुढे आपण पाहिलं की जगाच्या पाठीवर असे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नेते आहेत, असे महापुरुष आहेत की ज्याच्या वाट्याला पोरके पण आलं, त्याच्या वाट्याला आईविना जगावं लागलं, ज्याला आपलं अनाथ पण जगावं लागलं, परंतु तेच बाबासाहेब, तोच बारका भिवा, अनाथ भिवा पुढे आपण पाहतोय की तो सर्वांचा आई होतोय। नव्हे, बाबा तर होतोच होतो, परंतु आई देखील होतात आणि म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, तुझीच पुण्याई आहे ग भीमाई। खरं तर आई आणि बाप एकाच नावामध्ये सामावण्याचं काम हे वामनदादा कर्डक यांनी केलं। तुझीच पुण्याई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही। एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी ज्या माणसाची आई जाते, परंतु तोच भिवा
पुढे असंख्य लेकरांची आई होतात, बाबाही होतात. आणि म्हणून आपण पाहतोय जगभरामध्ये आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोक बाबासाहेब यासाठी म्हणतात. आपल्या आई वडिलांच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आणि बाबासाहेबांना प्राधान्य देण्याचं कारण आहे की केवळ रक्ताच्या नात्यातूनच आईबाप होत नाहीत, तर त्या लेकराचं संगोपन देखील करावं लागतं. आणि असं संगोपन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या कोट्यावधी लेकरांचं केलं. त्यांना खऱ्या अर्थानं मायेचा पदर धरला आणि या देशामध्ये संविधान देऊन राष्ट्राचं निर्माण केलंच, परंतु त्यासोबतच इथल्या अनाथ असलेल्या, पोरके असलेल्या, ज्यांची किंमत काहीच नव्हती, अशा दलित शोषितांना खऱ्या अर्थानं मायेचा पदर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब म्हणतात, नव्हे तर वामनदादाच्या लेखणीतून पुढे भीमाई त्यांना संबोधलं जातं. आणि म्हणून वामनदादाही म्हणतात, तुझीच पुण्याई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. एकूणच काय तर सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या संस्काराखाली, शिस्तीखाली वाढलेले बाबासाहेब आणि मीरा आत्याच्या प्रेमाखाली वाढलेले बाबासाहेब खऱ्या अर्थानं तुमची, आमची आणि सर्वांची आई होतात, भीमाई होतात, बापही होतात आणि आई होतात. आणि म्हणूनच त्यांना आई झालेला बाप असं संबोधलं जातं. ते बाबासाहेबही आहेत आणि आई देखील आहेत. इथल्या असंख्य पोरक्या लेकरांचे ते आई बाबा आहेत, म्हणून बाबासाहेब आहेत. धन्यवाद.